UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। भाजपचे निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन उद्या मुंबईमध्ये येणार, तर 4 डिसेंबरला गटनेता निवडीसाठी भाजप आमदारांची बैठक। महायुतीच्या शपथविधीसाठी लाडक्या बहिणींना विशेष निमंत्रण, जवळपास 2000 VVIPंच्या पासेसची सोय। केंद्रीय नेत्यांसह देशातील 22 राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी होणार। मुंबईतील देवगिरी निवासस्थानामधून अजित पवार दिल्लीसाठी रवाना, अजित पवार मुंबई विमानतळावर दाखल। एकनाथ शिंदेंना आराम करण्याचा डॉक्टरांचा सल्ला, आजच्या सर्व बैठका रद्द, शिंदे विश्रांतीसाठी सध्या ठाण्यातील निवासस्थानी। नव्या सरकारमध्ये मंत्रिपदासाठी लॉबिंगला सुरुवात, आमदार गिरीश महाजन, अतुल सावे, बावनकुळे, चंद्रकांत पाटील, नार्वेकर यांनी फडणवीसांची भेट घेतली, तर शिंदे गटाचे नेते राजेंद्र राऊत आणि दादा गटाचे प्रताप पाटील चिखलीकर सागर बंगल्यावर। भाजप आमदार पंकजा मुंडे सागर बंगल्यावर, देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, पंकजा मुंडे यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागण्याची शक्यता। शरद पवारांचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी सुद्धा सागर बंगल्यावर फडणवीसांसोबत भेट घेतली। मतदारसंघातील प्रश्नाबाबत बाळामामा म्हात्रे यांनी फडणवीसांना ते भेटले असतील, रोहित पवारांची सारवासारव। अमित शहानी मंत्रिमंडळामध्ये सहभागी होणाऱ्या आमदारांचं रिपोर्ट कार्ड मागवलं, आमदाराचा लोकसभेच्या वेळी परफॉर्मन्स पाहिला जाणार, सूत्रांची माहिती। माझ्या नावाची उपमुख्यमंत्री पदाची चर्चा बिनबुडाची, केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी होती पण नकार दिला, कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये मी नाही, खासदार श्रीकांत शिंदेंकडून स्पष्ट। राजकारण असंतुष्ट आत्म्यांचा सागर, आमदाराला मंत्री व्हायचे, मंत्र्याला मुख्यमंत्री व्हायचे, तर मुख्यमंत्री झाल्यावर पक्षश्रेष्ठी कधी बाजूला करतील याची भीती, शपथविधीच्या काही तासांआधी नितीन गडकरींची फटकेबाजी। लाडकी बहीणसाठी टॅक्स भरणारे अर्ज करत असतील तर तपासणार, 1500चे 2100 करण्याचा निर्णय अर्थसंकल्पानुसार होणार, सुधीर मुनगंटीवारांची माहिती। शिंदे भविष्यात भाजपसोबत राहतील की नाही ही शंका, आम्ही गृहमंत्रीपद आमच्याकडे ठेवलं असतं तर सरकार पडलं नसतं, संजय राऊतांचा भाजपवर निशाणा। 10 बारा लोक फुटतायत तर फुटू द्या असं राऊत ठाकरेंना सांगायचे, राऊतांनी जास्त बोलायला लावू नये नाहीतर कुंडलीच बाहेर काढेल, शिंदेंवरील टीकेनंतर शिरसाटांचा राऊतांना इशारा। अजित पवार शरद पवार गटासह ठाकरे गटाला धक्का देणार, पवार गटातील राहुल जगताप मंत्रिमंडळ विस्तारानंतर अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार, सूत्रांची माहिती, तर ठाकरे गटाचे अपूर्व हिरेही दादा गटाच्या वाटेवर। ईव्हीएम मशीन हॅक करू शकतो असा दावा करणाऱ्या सय्यद सुजावर सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल, व्हिडिओतील दावा खोटा आणि निराधार असल्याचं निवडणूक आयोगाचं मत। घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटना प्रकरणी आरोपी भावेश भिंडे आरोप मुक्तीसाठी सत्र न्यायालयात, 7 डिसेंबरला सुनावणी होणार। प्रदूषण वाढल्यामुळे मुंबईकरांना वॉकिंग न्यूमोनियाचा धोका, घसा खवखवणं, ताप, सततचा खोकला ही वॉकिंग न्यूमोनियाची लक्षणं। पालघर जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, पोषण आहारामध्ये बुरशी आणि जिवंत अळ्या। दक्षिण भारतावर धडकलेल्या चक्रीवादळामुळे 5 डिसेंबरपर्यंत राज्यामध्ये अवकाळी पावसाचा इशारा, आठवडाभरासाठी थंडी विश्रांती घेणार असल्याचं चित्र। ऐन गळीत ऊस हंगामामध्ये साखर कामगारांचा संपाचा हत्यार, 16 डिसेंबरपासून राज्यातील साखर कामगार बेमुदत संपावर, रखडलेला वेतनवाढ करार, त्रिपक्षीय समिती स्थापन करा अशी मागणी। दिल्लीच्या सीमेवर पोहोचला हजारो शेतकऱ्यांचा हल्लाबोल मोर्चा, बॅरिकेडिंग तोडत दिल्लीमध्ये घुसण्याचा प्रयत्न, नोएडाच्या जमीन अधिग्रहणाचा 4 पट मोबदला घेण्यासाठी शेतकरी आक्रमक। जीएसटीमुळे देशाच्या तिजोरीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ, नोव्हेंबर महिन्यामध्ये जीएसटी संकलन 8.5% वाढून 1.82 लाख कोटींवर। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।